Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 8th स्टँडर्डचा लेसन आहे की ज्या लेसनचं नाव आहे फोर्स आणि प्रेशर. हा आपण स्टार्ट केला होता. आता आपल्याला नवीन प्रेशर एक बघायचं आहे की ज्या प्रेशरचं नाव आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर? मराठीमध्ये त्याला काय म्हणणार? वातावरणीय दाब. हवेने जो टाकलेला दाब आहे त्याला आपण वातावरणीय दाब म्हणणार. दॅट इज एअर इज सराउंड द अर्थ फ्रॉम ऑल साइड अँड द लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲज द ॲटमॉस्फिअर. आपण लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर हे ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण शिकलो आहोत की पृथ्वीवरती जो हवेचं आवरण आहे त्याला वातावरण म्हणतात, जमिनीच्या आवरणाला शिलावरण म्हणतात, पाण्याच्या आवरणाला जलावरण म्हणतात. तर त्याच्यामधलंच काय आहे? हे ॲटमॉस्फिअर आहे. द लेअर ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज द ॲटमॉस्फिअर. मग आता हे ॲटमॉस्फिअर काय करत असतं? ते सुद्धा प्रेशर टाकत असतं आपल्यावरती. या पृथ्वीवरती जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्यांवरती काय असतं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. मग काय आहे हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर? चला छानपैकी समजून घेऊया. मग आता आपण जसं दाखवतायत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 16 किलोमीटर उंचीपर्यंत काय आहे? ॲटमॉस्फिअर आहे. मग तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीटर पर्यंत ॲटमॉस्फिअर तुम्हाला बघायला मिळेल? दॅट इज 16 किलोमीटर. यू हॅव टू सी द ॲटमॉस्फिअर. आणि त्याच्या पुढे तर तुम्ही 400 किलोमीटर पर्यंत जर गेले, कुठपर्यंत? 400 किलोमीटर पर्यंत जर गेलं तर ते काय होत असतं? थोडंसं थिन म्हणजे विरल होत जात असतं. ओके, देअरफॉर द प्रेशर क्रिएटेड बाय एअर इज कॉल्ड ॲज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर तुम्हाला विचारलं तर डेफिनेशन सांगायला खूप सोपी आहे. दॅट इज द प्रेशर क्रिएटेड बाय ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा किती सोपं आहे, उलटं जायचंय. द प्रेशर क्रिएटेड बाय द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. लर्न करायची सुद्धा इथे गरज नाही. आणि तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 3.8 वरती एक डायग्राम दाखवली आहे. मग आता ह्या डायग्राम वरून आपल्याला ॲटमॉस्फेरिक काय प्रेशर काय आहे हे समजून घ्यायचं आहे. इमॅजिन दॅट व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर. इथे दाखवलं आहे फिगरमध्ये बघा. असा व्हेरी लॉंग काय असतो? हॉलो, पोकळ असा काय दाखवलेला आहे? सिलेंडर. इथे अशा पद्धतीने काय दाखवलेला आहे. मग आता स्टँडिंग ऑन दी सरफेस ऑफ द एअर ऑफ दी 1 मीटर स्क्वेअर म्हणजे एकक सेंटीमीटर एरियामध्ये तो उभा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे हे समजून घ्यायचं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब असा हा पोकळ दंडगोल उभा आहे आणि त्यात भरलेली आहे हवा. आणि याच्यावरून आपल्याला हवेचं जे वजन आहे ते पृथ्वीच्या दिशेने लागते. बघा आता तुम्ही जर तिथं फिगरमध्ये बघितलं, इथे काय आहे? इथे थोडंसं डेन्स दाखवलेलं आहे, नंतर थोडंसं विरल दाखवलंय आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने दाखवले. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं? इट मीन्स दॅट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन दी इज द रेशो ऑफ. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा नक्की काय आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इथे शॉर्टकट लिहिते, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ वेट अपॉन एरिया. म्हणजे हा पर्टिक्युलर हे वेट किंवा आणि हा एवढ्या एरियावरती जेवढं प्रेशर आहे त्याला म्हणणार आहोत आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर. देअरफॉर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ वेट अपॉन एरिया ऑन दी दॅट सरफेस. हे सुद्धा तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल. आता हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जसं आपण समुद्र सपाटीपासून उंचावरती जात असतो तसं काय होत असतो? हा वातावरणाचा दाब कमी होत जात असतो. मग तुम्ही बघितलं असेल बरेच जे गिर्यारोहक आहे ते जाताना काय असतात? ऑक्सिजनचे सिलेंडर हे पाठीशी लावून ट्रेकिंगला जात असतात. का जात असतात? याच्यामध्ये हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर वगैरे या सगळ्यांचा काय संबंध आहे? चला छानपैकी समजून घेऊया. सो स्टुडंट, व्हॉट इज मीन बाय 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर? जर तुम्हाला आता इथे विचारलं की 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय? मग द एअर प्रेशर ॲट द सी लेवल, समुद्र सपाटीवरती जे प्रेशर असतं त्याला म्हणणार आपण 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. क्लिअर? डेफिनेशन तुमची पुस्तकामध्ये दिलेली आहे. द एअर प्रेशर ॲट द सी लेवल, द एअर प्रेशर ॲट द सी लेवल, फक्त सी लेवल शब्द टाकायचा आहे, इज कॉल्ड ॲज द 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 1 मार्काचा प्रश्न आहे हा, तुमचा इथे क्लिअर झाला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय सांगितलं? समुद्र सपाटीपाशी प्रेशर काय असतं? थोडं जास्त असतं, मग थोडं विरळ, आणि वरती गेल्यानंतर काय होत असतं? हे प्रेशर अजून काय होत असतं? सी लेवलपासून विरळ होत जात असतं. दॅट इज एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज यू गो अप इन द हाय लेवल फ्रॉम दी सी लेवल. मग तुम्हाला कोणी बरेच विद्यार्थी ते फार कन्फ्युजन होत असतं की अरे समुद्र सपाटीपासून वरती गेल्यानंतर नक्की प्रेशर वाढतं की कमी होतं?
ठीक आहे. काय होत असतं, दॅट इज प्रेशर डिक्रीजेस. प्रेशर डिक्रीज झाल्यामुळे कधी कधी वरती गेल्यानंतर आपल्या नाकातून रक्त येत असतं, कानांमधून रक्त येत असतं, अजून खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज घडत असतात. हा सगळा एअर प्रेशरचा काय असतो, परिणाम असतो. सो स्टुडंट्स, 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 इंटू 10⁻³ पास्कल. हे एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, हे एक रेशो आहे, त्यांचं सूत्र आहे की 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती पास्कल, 101 इंटू 10⁻³ पास्कल. पास्कल आता मिलीबार काय आहे, प्रेशर मोजण्याचं काय आहे, युनिट आहे. आणि 1 मिलीबार इज इक्वल टू व्हॉट, 1 मिलीबार इज इक्वल टू 10⁻² अप्रॉक्सिमेटली 10⁻² पास्कल और हेक्टोपास्कल. आता तुम्ही म्हणाल टीचर हे सगळं काय आहे, तर बाळांनो हे काय आहे, प्रेशर जे आहे ते प्रेशर कशामध्ये, पास्कल, वातावरणीय जो दाब आहे तो कशामध्ये, मिलीबार किंवा हेक्टोपास्कलमध्ये मोजत असतात. HPA ते कशाने दाखवतात, हेक्टोपास्कल, HPA अशा पद्धतीने दाखवत असतात. या एककामध्ये सांगितलं जात असतो. मग तुम्हाला कोणीही विचारलं दॅट इज व्हॉट इज द युनिट ऑफ प्रेशर, ॲटमॉस्फिरिक प्रेशरचं युनिट काय आहे, तर तुम्ही काय सांगणार, दॅट इज मिलीबार. दोन आहे, दोन्ही पण आहे, मिलीबार किंवा हेक्टोपास्कल. काय आहे, मिलीबार किंवा हेक्टोपास्कल हे कशाचे युनिट आहे, ॲटमॉस्फिरिक प्रेशरचे. काय आहे, जरा कमेंटमध्ये लिहा की ॲटमॉस्फिरिक प्रेशरचे 2 युनिट कुठले आहे. मी बघते कोणत्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजला आहे. ओके, द युनिट्स आर मिलीबार अँड द हेक्टोपास्कल. दे आर युजिंग फॉर मेजरिंग द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. सो आय थिंक तुम्हाला हे कन्वर्जन पण समजलं असेल. 1 ॲटमॉस्फियर इज इक्वल टू डॅश इंटू डॅश पास्कल, 101 इंटू 10⁻³ पास्कल अँड 1 मिलीबार इज इक्वल टू हाऊ मेनी पास्कल, 10⁻² पास्कल. हे कन्वर्जन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये छानपैकी नोट डाऊन करा. And most important point student, that is atmospheric pressure at a point in a air is the same from all sides. म्हणजे एखादा समजा हा एक आपण चेंडू घेतला, त्याच्यावरती सगळ्या साईडनी काय असणार आहे, त्याच्यावरती टाकलेलं जे ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे काय आहे, सारखंच असणार आहे. इथे जास्त, इथे कमी, इथे जास्त, इथे कमी असं असणार नाही. सगळ्या साईडनी काय असणार आहे, प्रेशर सारखंच असणार आहे, सेम असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नाव हाऊ इज प्रेशर इज क्रिएटेड. आता हे ॲटमॉस्फिरिक प्रेशर कशा पद्धतीने क्रिएट होत असतं, तर तुम्हाला मी सिलेंडरचं एक्झाम्पल सांगितलं की तुमच्या घरामध्ये जे LPG सिलेंडर असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला हे LPG सिलेंडरचं एक्झाम्पल दिलं असतं. याच्यामधले जे मॉलिक्युल्स असतात किंवा जे रेणू असतात ते काय करत असतात, ह्या सिलेंडरच्या वॉलवरती, भिंतीवरती सगळीकडून काय करत असतात, इक्वली कंटिन्यू काय करत असतात, प्रेशर एक्झर्ट करत असतात. किंवा तुमच्या पुस्तकामध्ये 3.8 मध्ये ती डायग्राम बघितली आहे, तर ते त्या सरफेसवरती काय करत असतात, ते जे रेणू असतात ते सगळीकडून काय करतात, इक्वली प्रेशर क्रिएट करत असतात. सो आय थिंक इन दिस वे प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू फोर्समुळे काय होत असतो, हा प्रेशर क्रिएट होत असतो. सो आय थिंक ॲटमॉस्फिरिक प्रेशर काय आहे, गॅस प्रेशर, हे सगळ्या प्रकारचे गॅस प्रेशर, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस प्रेशर हे समजलं असेल. आणि ॲटमॉस्फिरिक प्रेशर सुद्धा हा पॉईंट तुमचा इथे छानपैकी क्लिअर झाला असेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील, नोट्स जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला एक्झामच्या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बघता नोट्सही तयार करायत, तर एक साधं सिंपल तुम्हाला सांगते की ज्यावेळेस मी तुम्हाला हा टॉपिक शिकवत असते त्यावेळेस तुम्ही तुमचं टेक्स्टबुक घेऊन बसा, पेन्सिल घेऊन बसा आणि मी जे पॉईंट सांगते, मी ॲक्च्युली तुम्हाला सांगते की इथे डेफिनेशन आहे, ही फिल इन द ब्लँक्सला येईल, हे इथे येईल, अशा पद्धतीने तुम्ही अंडरलाईन करा आणि ते पॉईंट लगेचच तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला सांगते, कॅन यू टेल, यूज युअर ब्रेन पॉवर, ह्या प्रश्नांची उत्तरं लगेचच नोट डाऊन करा. म्हणजे तुम्हाला सायन्सचे नोट्स ह्या बाहेरून घेण्याच्या किंवा कुठल्याही नोट्सची तुम्हाला आय थिंक गरज नाही. वी हॅव टू सी द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. आता रोज आपण चालतो, बोलतो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो. मग रोज आपण या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असताना आपल्या डोक्यावरती किती ॲटमॉस्फिरिक प्रेशर असतं माहिती तुम्हाला, तर 3 ते 4 ट्रक मध्ये जेवढं वजन आहे एवढं वजनाचं प्रेशर आपल्या डोक्यावर रोज असतं. हे ऐकून तुम्हाला थोडंसं मॅजिक वाटेल, थोडं आश्चर्य वाटतं, बट इट्स रिअल. आपल्या डोक्यावरती रोज एवढं प्रेशर असतं, एवढं वजन असतं. मग एवढं प्रेशर असल्यानंतर, एवढं वजन असल्यानंतर आपण तर डायरेक्ट क्रश व्हायला पाहिजे, आपला डायरेक्ट सँडविच बनायला हवा, पण आपलं तसं काही होत नाही, आपण चिरडलं जात नाही. तर याच्यामागे काय मॅजिक आहे,
याच्या मागे काय सायंटिफिक रिझन आहे, चला छानपैकी समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. सी स्टुडंट, हिअर इज अ सायंटिफिक रिझन. ओके, समजा आपण हे आहोत, हे आहोत आपण, ठीक आहे. तर वरतून आपल्या बॉडीवरती काय असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्या बॉडीवरती वरतून काय लावलं असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं माहिती तुम्हाला, 101 × 10⁻³ पास्कल एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्रत्येकाच्या बॉडीवरती, प्रत्येक ऑब्जेक्टवरती लावलं जात असतं. दॅट इज आउटसाइड देर इज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर विच इज 101 × 10⁻³ पास्कल. बट इनसाइड द बॉडी, आपली ही जी बॉडी आहे, आपले जे हाडं आहे, आपले जे बोन्स आहेत, in the cavities there is air, and there in the arteries and in the veins, there is a blood. मग आपल्या शरीरामध्ये जे हात आहे, आपले पाय आहे किंवा आपले पूर्ण जे शरीर आहे त्याच्यामध्ये काय आहे, एअर पण आहे. ऑक्सिजन वाहतो ना शरीराच्या पूर्ण, आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजन काय होत असतो, पुरवला जात असतो रक्ताद्वारे. हे सगळ्यांना माहिती आहे. ज्या भागाला ज्या दिवशी ऑक्सिजन कमी पडला किंवा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला तो भाग त्याच दिवशी निकामी होतो, त्याच दिवशी तो अवयव आपला पॅरालाइज होतो आणि निकामी होत असतो, कामातून जात असतो. म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता, एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिसचा झटका येतो, मग त्याचा हात काम करत नाही, म्हणजे काय होतं, ऑक्सिजनचा पुरवठा किंवा तिथे काय तो गॅस प्रेझेंट नाहीये. म्हणजे ऑक्सिजन किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला इथे समजतो. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपल्या पूर्ण बॉडीमध्ये काय आहे, एअर पण आहे आणि आपल्या ज्या आर्टरीज आणि व्हेन्स त्याच्यामध्ये काय आहे, ब्लड आहे. मग या आर्टरीज आणि व्हेन्स मध्ये ब्लड आहे म्हणजे काय आहे, प्रेशर पण आहे. म्हणजे आपल्या शरीरावरती बाहेरून हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर लावलं जात असतं आणि आपल्या शरीराच्या आतून जी एअर आहे आणि जे आर्टरीज आणि व्हेन मधलं जे ब्लड आहे त्यांच्याकडून काय होत असतं, प्रेशर लावलं असतं. आणि हे दोन्हीही प्रेशर म्हणजे इकडनं पण प्रेशर लावलं जात असतं आपल्या बॉडीकडून आणि वरतून पण प्रेशर लावलं जात असतं. आणि हे दोन्ही प्रेशर किती असतं, हे दोन्ही प्रेशर इक्वल असतं. त्यामुळे आपण एवढं 101 × 10⁻³ पास्कल एवढं वजन उचलूनही आपण क्रश होत नाही, आपण पाण्याखाली किंवा हवेखाली दाबलं जात नाही, चिरडलं जात नाही. असा सायंटिफिक रिझन. एक प्रश्न सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाईल, मग तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय लिहिणार आहात. सो इट इज ऑल्सो गिवन इन युअर टेक्स्ट बुक. पुस्तकात पण तुम्हाला इथे अशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. आउटसाइड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर विच इज 101 × 10⁻³ पास्कल, बट इनसाइड आर cavities there is air, and in our arteries and veins which is filled with the blood, so we do not get crushed under water due to the atmospheric pressure and due to the pressure inside a body due to air and the blood pressure, due to the pressure of blood in arteries and veins. अशा पद्धतीने या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहायचं आहे की आपल्या शरीरामध्ये ज्या पोकळ्या असतात त्याच्यामध्ये काय असतो, हवा असते आणि आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये काय असतं, रक्त असतं. याच्या प्रेशरमुळे हे आतलं प्रेशर आणि बाहेर जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते इक्वल असल्यामुळे काय होत असतं, आपण एवढ्या दाबाखाली चिरडलं जात नाही, आपण पाण्याखालीही चिरडलं जात नाही आणि आपण हवेखाली सुद्धा चिरडलो जात नाही, आपलं सँडविच होत नाही. क्लिअर एव्हरीवन. सो आय थिंक तुम्हाला आपल्या डोक्यावरती किती प्रेशर असतं हे समजलं असेल. तर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 101 × 10⁻³ पास्कल. याच्यावरती कधी प्रश्न आला, आय थिंक तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर छानपैकी इथे लिहिता येईल. अँड स्टुडंट, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच इज फॉर यू, महत्वाचं ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं आहे. द अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. बरेच जण खूप कन्फ्यूज असतात की अरे वरती गेल्यावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी होतं की जास्त होतं. द अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर गेट डिक्रीजेस विथ हाईट फ्रॉम द सी लेवल ॲज शोन इन फिगर. तुमच्या पुस्तकामध्ये फिगर दाखवलेली आहे की जसं समुद्र सपाटीपासून वरती जात असतं तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होत असतं, कमी कमी होत जात असतं. सो स्टुडंट, याच्यावरती पेज नंबर तुमच्या 19 वरती यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काही क्वेश्चन दिलेला आहे. काय क्वेश्चन आहे, ॲट द सी लेवल द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज 101 × 10⁻³ पास्कल. हे सगळ्यांना माहिती आहे. इज ॲक्टिंग ऑन अ टेबल टॉप साइज ऑफ 1 मीटर². अंडर सच अ हेवी प्रेशर वाय इट डझंट गेट क्रम्बल. म्हणजे एक टेबल आहे, हा काय आहे तुमचा एक टेबल आहे. या टेबलवरती 1 पास्कल एवढं प्रेशर, 1 पास्कल म्हणजे 101 × 10⁻³ पास्कल एवढं प्रेशर त्याच्यावरतून वरतून ऍक्ट होतंय.
एवढं प्रेशर त्याच्यावरतून ऍक्ट होतंय. मग एवढं मोठं प्रेशर ऍक्ट झाल्यानंतर तो टेबल काय व्हायला पाहिजे होता, ते टेबलचा पृष्ठभाग कोसळला पाहिजे होता, तो तुटून खाली पडायला पाहिजे होता. मग हे असं का घडत नाही? सिंपल आन्सर आहे, व्हेरी सिंपल. पहिले आपण मराठीमध्ये त्याची कन्सेप्ट क्लिअर करूया आणि मग तुम्हाला सांगते की आन्सर कसं लिहायचं. व्हेरी सिंपल. जेवढं वरतून ॲटमॉस्फेरिक प्रेशर लावलं जातं, म्हणजे वरतून किती लावलं जाते, 101 × 10³ पास्कल एवढं वरतून ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतंय, टेबलाच्या वरच्या पृष्ठभागाकडून लागलं जाते. मग सेम प्रेशर कोण लावत असतं, टेबलाच्या पृष्ठभागाला खालची जी हवा असते किंवा खालच्या बाजूने सुद्धा 101 × 10³ पास्कल एवढं प्रेशर हे लावलं जात असतं. मग वरूनही सेम प्रेशर आणि खालूनही सेम प्रेशर. मग अशा कंडिशनमध्ये टेबल तुटणार नाही, तो काय होणार, बॅलन्समध्ये तिथे उभं राहणार. सो त्याच्यामुळे काय होतच नाही, तो टेबल तुटत नाही किंवा क्रम्बल होत नाही. आता हे तुम्ही मराठीमध्ये कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. आता हेच तुम्हाला ट्रान्सलेट करून काय करायचं, इंग्लिशमध्ये आन्सर लिहायचं आहे. ॲट द टॉप ऑफ टेबल द प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज एक्झर्टेड, दॅट इज 101 × 10³ पास्कल, अँड द डाउन साइड or the air below the table also exert the pressure 101 × 10³ pascal in the upward direction. That's why table doesn't get crumble in this situation. अप्पर साईडला तेवढंच प्रेशर आणि खालच्या साईडनेही तेवढंच प्रेशर लावलं जात असतं, त्याच्यामुळे काय होत नाही, तो टेबल क्रम्बल होत नाही. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये पण आन्सर हे लिहू शकतात. फक्त 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 101 × 10³ पास्कल एवढं छानपैकी लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यांनी हा प्रश्न लिहून घ्या आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा.